नमस्कार मित्रांनो, अजया चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण आलो आहोत गुहागर तालुक्यामध्ये वेळणेश्वर नावाचा एक बीच आहे। तिथे अप्रतिम निसर्ग सौंदर्य, असंच म्हणत नाही कोकणाला भारताचा कॅलिफोर्निया। खरंच अनेकदा कोकणात गेले, पण अनेकदा कोकणात नाही, अनेकदा मी गोव्याला गेले, पण कोकण पहिल्यांदाच बघितलं। आणि खरंच इथल्यासारखे स्वच्छ समुद्र कुठेच नाही आहेत। रत्नागिरीचे पण आणि हा वेळणेश्वर बीच सुद्धा खूप मस्त। चला तर आपण एक्सप्लोर करूया वेळणेश्वर बीच। इथे वेळणेश्वर जे मंदिर सुद्धा आहे त्याच्याच अगदी बाजूला वेळणेश्वर बीच आहे। वेळणेश्वर येथे स्वयंभू महादेव आहे आणि स्वतः प्रकट झाल्यामुळे या स्थानाचं महत्त्व अतिशय जास्त आहे। जर तुम्हाला शुद्ध शाकाहारी जेवण पाहिजे असेल तर इथे कल्पतरू प्युअर व्हेज म्हणून अगदी समुद्रकिनारीच जेवणाची सोय आहे। तर जेवण कसं आहे हे आम्ही घेतलं नाही, पण आपण बघू, कारण की जेवणाची वेळ झालेलीच आहे। आणि हा बघा, वाव, व्हॉट एंट्रन्स, दिस इज द बीच। आणि असले अगदी म्हणजे काय म्हणायचं, स्वच्छ किनारा, पूर्ण क्लीन बीच, पूर्ण क्लीन बीच। आणि व्ह्यू बघा तुम्ही, व्ह्यू बघा, हा हा हा। हे बघा, हा पूर्ण बीच किती क्लीन आहे। ॲक्च्युली आपल्या इकडे काय आहे, मुंबईला वगैरे आपण असतो ना, तिथे खाण्याचे भरपूर ऑप्शन्स असतात, त्याच्यामुळे सगळीकडे घाण पण तेवढीच असते। पण आता हा बीच बघा, क्लीन बीच, तरी इथे तरी थोडेफार आपल्याला खाण्याचे ऑप्शन्स आहेत। नाहीतर आम्ही एक बीच बघितला होता मालगुंड बीच, तिथे तर म्हणजे अक्षरशः स्टार फिश आम्ही बघितले। वाह, स्टार फिशसुद्धा आम्हाला पाण्यात असं दिसतं। एकदम क्लीन बीच, कुठेच थोडीशी एक बॉटल नाही सापडली आम्हाला साईडला तिथे। खूपच छान, म्हणजे काही असं प्लास्टिक नाही, बॉटल्स नाहीत, काहीच नाही। आणि हे बघा, हा व्ह्यू बघा तुम्ही, वा 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 वा। जवळून दाखवते थोडंसं तुम्हाला, बघा तुम्हाला क्लिअर दिसेल का तर। अप्रतिम नारळाचे झाडं, असे नारळाचे सुंदर झाडं, आणि हा सुंदर बीच, वा, मस्तच। आणि इथे भक्तनिवास सुद्धा आहे, पण तिथे 1 महिना आधी बुकिंग करावी लागते। आम्हाला ॲक्च्युली इकडे काही मिळाला नाही स्टे, आम्ही गणपतीपुळ्याला केला आणि त्यानंतर लगेच गुहागरला केला। हा वेळणेश्वर बीच सुंदर, हे बघा इकडचं बघा किती छान गाव आहे। वा, खरंच असं निसर्गाच्या ह्याच्यात राहिलेलं गाव खूपच छान। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल वेळणेश्वर बीचचा, तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे मला पण मोटिवेशन मिळेल। आणि मी असं जर आम्ही कुठे फिरायला गेलो तर मी असेही व्हिडिओ टाकत जाईल तुम्हाला, तिथली माहिती देणार आहे, की ज्याला कोणी जायचं असेल तिथे त्यांना मदतच होईल। धन्यवाद।